मित्रांनो, भारतातून श्रीलंकेला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि श्रीलंकेमधील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक सिगिरिया लायन रॉक हा समोर जो दिसतोय तो सिगिरिया लायन रॉक आहे। या स्थळाची तुम्हाला माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। सिगिरिया लायन रॉक हे खरं तर एक किल्ला आहे। 600 मीटर उंचीचा संपूर्ण एक संघ असा हा दगड आहे आणि त्या दगडावरती राजा कश्यप यांनी 5व्या शतकामध्ये आपला किल्ला बांधला होता। तर 1500 वर्षाचा इतिहास असणारे हे ठिकाण सिगिरिया लायन रॉक। हा किल्ला चढून जाण्यासाठी साधारण आपल्याला 1200 पायऱ्या चढून जावं लागतं आणि 2.5 ते 3 तासाचा साधारण आपल्याला पूर्ण ट्रेक हा होतो। किल्ल्याच्या अगदी सुरुवातीला पाण्याचा खंदक आहे। खंदक क्रॉस करून आल्यानंतर तुम्हाला हे दृश्य तुम्हाला नजरेस पडतं। दोन्ही बाजूला तुम्हाला अतिशय छान असे गार्डन दिसतात। अतिशय ग्रीनरी आहे या किल्ल्याच्या संपूर्ण चारो बाजूला। सिगिरिया लायन रॉक या ठिकाणाला युनेस्कोचा वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा प्राप्त झालेला आहे। त्यामुळे तुम्ही बघाल तर अतिशय व्यवस्थित स्वच्छ असं मेंटेन केलेलं हे ठिकाण सिगिरिया लायन रॉक। जसं तुम्ही वर चढून जाल तसं तुम्हाला इथून संपूर्ण चारी बाजूचा व्ह्यू खूप सुंदर व्ह्यू असा इथून मिळतो। किल्ला चढत असताना मी या किल्ल्यासंदर्भात काही कॉमेंट्री केलेली आहे, ती सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये ऐकायला मिळेल। आत्ता जस्ट मी झूम करून जे ठिकाण दाखवलं ते या किल्ल्याला काही भित्तिचित्र बनवलेली आहेत 1500 वर्षापूर्वी। जशी आपल्याकडे अजंठा एलोरामध्ये भित्तिचित्र बनवलेली तशी भित्तिचित्र या किल्ल्यावरती बनवलेली आणि डोंगराच्या अगदी कडेला म्हणजे कपारीमध्ये ही सगळी भित्तिचित्र बनवलेली आहेत आणि तिथे जाण्यासाठी हे स्पायरल तिथे जिने बनवलेले आहेत। ट्रेक हा 2.5 ते 3 तासाचा ट्रेक असून मीडियम लेवलचा ट्रेक आहे। ज्याला हायकिंगची सवय आहे तो अगदी सहज हा ट्रेक करू शकतो। अगदी किल्ल्याच्या वरपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या बनवलेल्या आहेत। तुम्ही बघत असाल संपूर्ण रस्त्यावरती पायऱ्या बनवलेल्या आहेत आणि पायऱ्यांना दोन्ही बाजूंनी प्रॉपर असं रेलिंग केलेलं आहे। तर सेफ्टीच्या दृष्टीने बघाल तर अतिशय सेफ असं हा ट्रेक आहे। या ठिकाणाला सिगिरिया लायन रॉक हे नाव का पडलं तर कारण या ठिकाणी सिंहाच्या पंजाची प्रतिकृती होती किल्ल्याच्या पायथ्याला, त्याच्यावरून या किल्ल्याचं नाव सिगिरिया लायन रॉक असं पडलं। श्रीलंकेला भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे साधारण ऑक्टोबर टू मार्च। पाऊस पडून गेल्यानंतर वातावरण अतिशय आल्हाददायक असं होतं आणि तुम्हाला संपूर्ण परिसर असा ग्रीन आणि सन्न असं वातावरण तुम्हाला सगळीकडे मिळेल। तुम्ही या व्हिडिओमध्ये बघाल जसं तुम्ही वर जाल तसं थोडासा हा ट्रेक अवघड होत जातो। पायऱ्या थोड्याशा निमुळत्या होत जातात कारण संपूर्ण डोंगराच्या कडेने अशा ह्या लोखंडी पायऱ्या त्यांनी बनवलेल्या आहेत। अतिशय काळजीपूर्वक या पायऱ्या आणि भक्कम पायऱ्या त्यांनी बनवलेल्या आहेत। या किल्ल्याच्या चारी बाजूला दाट असं जंगल आहे आणि जसं तुम्ही वर जाल तसं या संपूर्ण जंगलाचा किंवा या संपूर्ण परिसराचा अतिशय छान असा व्ह्यू तुम्हाला इथून मिळतो। हे सिगिरिया रॉकचं सगळ्यात उंचावरचं ठिकाण आहे आणि इथेच हे सगळे जे भग्नावशेष दिसत आहेत हे सगळे राजा कश्यपचे 5व्या शताब्दीमध्ये बांधलेल्या किल्ल्याचे अवशेष आहेत किंवा राजमहालाचे अवशेष आहेत। वरून खूप सुंदर असं विहंगम दृश्य इथून दिसतं। छोटी छोटी अशी तळी बांधलेली आहेत, पाण्याची सोय केलेली आहे वरती। श्रीलंकेला भेट देणाऱ्या लोकांमध्ये युरोपियन लोकांचं प्रमाण खूप जास्त आहे। यावर्षी भारतामधून सुद्धा खूप जास्त पर्यटक श्रीलंकेला आलेले आहेत। हा बहुधा मुख्य राजाचा सभागृह म्हणून किंवा शामियाना असावा आणि सध्याच्या परिस्थितीमधील राजा आणि राणी अगदी 360 डिग्रीचा व्ह्यू इथून मिळते। नॉनस्टॉप तुम्ही आला तर साधारण पाऊण तासामध्ये सगळ्यात वरती तुम्ही पोहोचू शकता। थांबत आला गाईड घेऊन आला तर तास सव्वा तास आणि खाली जाण्यासाठी पुन्हा साधारण 1 तासभर असे 2-2.5 तासामध्ये हा संपूर्ण सिगिरिया लायन रॉक तुमचा बघून होतो। ज्यांना तो पुरातन वस्तू बघण्याची आवड आहे, ज्यांना हिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे, प्लस ट्रेकिंगची ज्यांना आवड आहे त्यांनी या सिगिरिया रॉक लायनला नक्की विजिट द्या। धन्यवाद।
सिगिरिया लायन रॉकच्या कड्याला लागून ही अशी संपूर्ण लोखंडाच्या पायऱ्या तयार केलेल्या आहेत. अगदी कड्याच्या कॉर्नरला हे लोखंडाचं फॅब्रिकेशनमध्ये त्यांनी पूर्ण पायऱ्या केलेल्या आहेत. अतिशय सेफ आणि मजबूत अशा ह्या पायऱ्या आहेत. स्टीप आहेत परंतु चालण्यासाठी सहज शक्य आहेत. कड्याला कुठलीही तोडफोड न करता बाजूनी हा पूर्ण लोखंडाचा रस्ता तयार केलेला आहे. थोडंसं काळजीपूर्वक चालणं गरजेचं आहे कारण पायऱ्या खूप छोट्या छोट्या आहेत. त्यामुळं पाय घसरण्याचा किंवा अडखळण्याचा इथे खूप चान्स आहे. परंतु हळूहळू जर चालला तर काही अडचण येणार नाही. ज्यांना वर चढताना खूप दम वगैरे लागत नाही अशा लोकांसाठी खूप सहज आहे हे. तुम्ही बघत असाल कित्येक पर्यटक या पायऱ्यांवरती वर येत आहेत आणि काही खाली चाललेले आहेत. परंतु असे अतिशय मजबूत असं हे लोखंडी स्ट्रक्चर इथे बनवलेलं आहे. या पायऱ्या तुम्ही ज्या बघत आहात या नंतरच्या काळात पर्यटकांच्या सोयीसाठी या पायऱ्या बनवल्या गेलेल्या आहेत. या ट्रेकचे हायलाईट म्हणजे या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं सिंहाच्या पंजेची प्रतिकृती आणि वरून मिळणारा व्ह्यू. अगदी वरच्या पॉईंटवरून आणि किंवा या साईडनी जे रेलिंग केलेले आहेत तिथून जाताना तुम्हाला जो व्ह्यू मिळतो तो अप्रतिम व्ह्यू असा तुम्हाला मिळतो. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत या सिगिरिया लायन रॉकच्या ट्रॅकमधील अतिशय तुमच्या स्मरणात राहतील अशा 2 गोष्टी आहेत. तसेच 1,500 वर्षापूर्वी या डोंगराच्या कडेला त्यांनी जी चित्र बनवलेली आहेत, भित्तिचित्र बनवलेली आहेत, तीसुद्धा या ट्रेकचा एक विशेष भाग आहे. इथून असा हा वरती जाण्यासाठी रस्ता आहे आणि वरती गुहा आहे आणि या गुहेमध्ये पेंटिंग्स आहेत. वर जाण्यासाठी वेगळी गुहा आहे आणि खाली येण्यासाठी वेगळी गुहा आहे आणि संपूर्ण गुहेला असं यांनी हे फेन्सिंग केलेलं आहे. जिन्याला संपूर्ण फेन्सिंग केलेलं आहे. त्यामुळे अतिशय सेफ असा रस्ता आहे वर जाण्यासाठी. युनिक अशी जागा आहे ही. फायनली या गुहेमध्ये आत्ता आम्ही आलेलो आहोत आणि नो व्हिडिओ. आता ही खाली जाण्यासाठी दुसरा जिना आहे. हा स्पायरल जिना आहे पूर्ण आणि इथे असे 500 चित्र यावरती डोंगरावरती त्यांनी कोरलेले आहेत. तुम्ही विचार करू शकता एवढ्या उंचावरती त्यांनी ते कसे कोरले असेल. आता हा जिना वगैरे बनवला आहे पण त्या काळी त्यांनी असं सांगितलं जातं की बांबूंचे त्यांनी पायऱ्या केल्या होत्या आणि त्या पायऱ्यांवरती येऊन वर इथे त्यांनी हे सगळे पेंटिंग बनवलं आहे. टोटल संपूर्ण पर्वताच्या कड्यावरती त्यांनी 500 अशी चित्र बनवलेली आहेत. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणूनच या जागेला तो दर्जा मिळालेला आहे. ट्रेक पूर्ण करून आल्यानंतर खाली पायथ्याला अशी काही दुकानं आहेत. तिथे तुम्ही सॉव्हिनियर्स विकत घेऊ शकता. या ट्रेकची आठवण किंवा श्रीलंकेच्या टूरची आठवण म्हणून तुम्ही या वस्तू खरेदी करू शकता. त्याच्यामध्ये काही मास्क आहेत, काही टी-शर्ट्स आहेत, काही कपडे आहेत. त्या गोष्टींची किमतीपेक्षा तिथली आठवण म्हणून तुम्ही या गोष्टी विकत घेऊ शकता. अतिशय आकर्षक अशी चित्र आणि पेंटिंग्स किंवा मास्क तुम्हाला या ठिकाणी तुम्ही खरेदी करू शकता. श्रीलंकेच्या टूरमधील प्रमुख असं ठिकाण सिगिरिया लायन रॉक. जर तुम्हाला शक्य असेल तर हे ठिकाण तुमच्या टूरमध्ये तुम्ही जरूर समाविष्ट करा आणि ट्रेक करणार असाल तर ट्रेकची पूर्वतयारी जरूर करा.